मध्ये आलेले आहात. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की अतुलजी, मला असं वाटतं की संघाच्या मुशीमध्ये आपण तयार झालात, त्यानंतर सक्रिय राजकारणाकडे आपण वळलात. आपण एक भाजपचं ट्रान्झिशन बघितलेलं आहे. 90च्या दशकामध्ये आपलं पदार्पण झालं सक्रिय राजकारणामध्ये आणि आत्ताचं राजकारण. कसा फरक आणि हे ट्रान्झिशन वाटतंय तुम्हाला? फरक म्हणजे जेव्हा मी 92च्या आसपास पक्षाच्या कामाला सुरुवात केली, पूर्णवेळ कार्यकर्ता अशी एक कन्सेप्ट आमच्या पक्षाच्या रचनेमध्ये असते. त्यावेळेला बाबरी मस्जिद, ते आंदोलन, आणि त्यावेळेला नुकतीच भारतीय जनता पार्टी पुढे पुढे येत चालली होती आणि एका अर्थाने ती खऱ्या अर्थाने जनतेचा पक्ष एक माहोल म्हणून असा निर्माण होत चालला होता. पण 2014 नंतरची भारतीय जनता पार्टी आणि 92 सालची भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर अशा करत आहे की त्यावेळेला जर का 10% प्रतिसाद असेल तर आज 100% प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला आहे. आणि खऱ्या अर्थाने तळागाळातल्या समाजातल्या, हिंदू समाजातल्या सर्व लोकांची पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि मूळ बदल हा असा झालेला आहे की 90च्या दशकापर्यंत भारतीय जनता पार्टीकडे ना राजमान्यता होती ना समाज मान्यता होती. आता समाज मान्यता पण आहे आणि राजमान्यता पण आहे. जी एक ज्याला इकोसिस्टीम आपण म्हणतो, ती वैचारिक इकोसिस्टीम आता भाजपच्या विचारांच्या बाजूने बोलायला लागली आहे. समाजातले मोठमोठी लोक, प्रतिष्ठित लोक ही भाजपच्या विचारांची त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा एक मोठा फरक भारतीय जनता पार्टीच्या कडे बघण्याचा, भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये या गेल्या 25-30 वर्षामध्ये पडलेला आहे.